त्याला विलंब होतोय. खरं. संतोषजी, तुम्ही काय सांगाल? आताच आपण अन्य पक्षांची चर्चा करतोय, तर महाविकास आघाडीचे जे समाजवादीसह अन्य मित्र पक्ष आहेत त्यांना किती जागा मिळू शकतील आणि निवडून येणं या निकषावरती किती जागांवरती त्यांना यश पण मिळू शकेल? नक्कीच. तीन पक्ष महाविकास आघाडीमध्ये महत्त्वाचे आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाटा सेना. या तीन पक्षांमध्ये सध्या हाणामारी सुरू आहे जागा वाटपावर. आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जे छोटे छोटे पक्ष आहेत, जे शेकाप आहे, समाजवादी पक्ष आहे, आप आहे, कम्युनिस्ट पक्ष आहेत, असे जे छोटे छोटे पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांच्या पोटात गोळा आला आहे. कारण या तीन प्रमुख पक्षांचंच अजून ठरत नाही. यांच्या भांडणानंतर जे काही उरेल ते या छोट्या पक्षांना जाणार आहे. आणि त्यामुळे हे पक्ष आता द्विधा मनस्थितीत काहीसे सापडले आहेत. कारण वेळ निघून जातोय, मुख्य जागा वाटप होत नाही आहे, आपल्याला किती जागा मिळतील हेही अजून निश्चित नाही आहे. आणि त्यामुळे 1-2 दिवसात हे छोटे पक्ष स्वतःची काहीतरी भूमिका जाहीर करतील असं मला तरी आता वाटतंय. पण त्या अगोदर जो आज आकडा सांगितला गेला की 18 जागा, म्हणजे आपण तो स्पष्ट केला नाही संजय राऊत यांनी, पण आपण मानू की 18 जागा हे या मित्रपक्षांना जातील. त्यामध्ये समाजवादी पक्ष हा त्यातल्या त्यात मोठा पक्ष आहे, त्यांचे आमदार विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे त्यांचा वाटा मोठा असेल. समाजवादी पक्षाला सोबत ठेवणं हे महाविकास आघाडीच्या दृष्टीने फार महत्त्वाचं असणार आहे. मुस्लिम मतात फूट पाडू नये यासाठी समाजवादी पक्षाला जपणं हे महाविकास आघाडीचं पहिलं लक्ष असेल. त्याचप्रमाणे इतर जे छोटे पक्ष आहेत, जसं आप आहे, आपचं बळ महाराष्ट्रात नाही आहे, पण तरीही अशा पक्षांकडे दुर्लक्ष करणं महाविकास आघाडीला परवडणारं नाही आहे. आता या क्षणाची परिस्थिती अशी आहे की हे जे छोटे पक्ष आहेत ते द्विधा मनस्थितीत आहेत. आपल्या वाट्याला किती जागा येणार आहेत आणि आल्या तरी त्या लढवायच्या जागा येणार आहेत का, की बाबा ज्या जागी आपण पडू अशाच जागा आपल्या पदरात पडणार आहेत का. कारण कुठेही चर्चेत, निगोशिएशनमध्ये हे छोटे पक्ष आपल्याला दिसत नाही आहेत, त्यांचं अस्तित्व दिसत नाही आहे. आणि त्यामुळे हे पक्ष हे गोंधळलेल्या मनस्थितीत आहेत. पुन्हा त्यांची शक्ती एवढी नाही आहे की ते स्वबळावर लढतील आणि जिंकून येतील. त्यामुळे त्यांना जशी महाविकास आघाडीची गरज आहे तसं महाविकास आघाडीलाही हे माहिती आहे, म्हणजे या तीन पक्षांना हे माहिती आहे की यांना आपली गरज आहे. आणि त्यामुळे जेवढं या छोट्या पक्षांना कॉर्नर करता येईल तेवढं कॉर्नर त्यांना केलं जातं आहे. आणि अशा वेळेस एक क्षण असा येतो की मग ते बंड करून उठतात. तर तशी परिस्थिती येऊ नये एवढीच अपेक्षा आहे. ह्याच्यामध्ये एक मला थोडं जोडावं असं वाटतं की आपल्याला आठवत असेल तर काही काळापूर्वी महाराष्ट्रातल्या जे सगळे समाजवादी परिवार होता, समाजवादी संघटना आणि छोटे पक्ष होते, हे सगळे एकत्र आले होते आणि त्यांनी उद्धव ठाकरेंच्याशी चर्चा केली होती आणि त्याच्या बातम्याही झाल्या होत्या. आणि त्यावेळेला उद्धव ठाकरे त्यांना असं म्हणाले होते की आम्ही तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन पुढे वाटचाल करू. आता प्रत्यक्ष यावेळेला ज्या वेळेला बोलणीच आलेली आहे तेव्हा बघा तुम्ही, हा समाजवादी जो सगळा परिवार आहे महाराष्ट्रातला, तो या चर्चेमध्ये किंवा जागा वाटपात कुठे दिसत नाही आहे. आता त्याचा एक परिणाम असा मला दिसतोय की कपिल पाटील हे जे माजी आमदार विधान परिषदेचे आहेत, की जे या समाजवादी परिवारामध्ये होते आणि ते उद्धव ठाकरेंच्या बरोबरच्या चर्चेतही आघाडीवरती होते, त्यांनी आता 2-3 दिवसापूर्वी किंवा परवा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आणि दिल्लीमध्ये त्यांचा काँग्रेस पक्षाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झाला. आता याचा अर्थ त्यांच्या काँग्रेसमध्ये जाऊन ते आपली एक प्रकारची बाजू, म्हणजे मुळातले ते खरं समाजवादी आहेत पण त्यांनी बाजू आपली बळकट केली. तर याच्यामध्ये होतं आहे असं की या ज्या तीन मोठ्या पक्षांच्या, म्हणजे युतीमध्ये पण तसंच होतं आहे की या ज्या तीन मोठ्या पक्षांच्या एका अर्थाने ज्या मारामाऱ्या चालल्या आहेत त्याच्यामध्ये छोट्या पक्षांची बऱ्यापैकी गळचेपी होती आहे आणि छोटे पक्ष नेहमी दाबले जातात. आता म्हणजे इतरही अनेक पक्षांची आपल्याला याच्यामध्ये उदाहरणं देता येतील. वेगवेगळ्या संघटना असतात, त्यांना आधी आश्वासनं दिलेली असतात, पण ती यावेळेला मात्र, कारण यांच्यावरती जागोजागच्या नेत्यांचं, जातींचं असं वेगवेगळं जे प्रेशर आहे. आणि शिवाय आता परत रामदास आठवले गटाला काहीच आत्तापर्यंत तरी युतीमध्ये काहीच मिळालेलं दिसत नाही. म्हणजे रामदास आठवलेंना संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये या नेत्यांनी सोबत घेतलं
पण आठवलेंच्या पक्षाला नेमक्या जागा दिल्यात किती हे कुठे कोणाला माहिती अजून. मागच्या वेळेचे जर आपण लोकसभेचं जर आठवण केली तर त्यावेळेला सुरुवातीला काही दिवस प्रकाश आंबेडकरांची आघाडी सुद्धा या मंडळींबरोबर ती एकत्र येईल आणि युतीच्या विरोधात उभी राहील असं चित्र होतं. यावेळेला ती चर्चा सुद्धा झाली नाही. म्हणजे आता ते सगळेजण स्वतंत्र लढत आहेत. तर ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की यातून महाविकास आघाडीची ताकद वाढणार आहे की त्यांची असणारी मतं या वेगवेगळ्या प्रकारे आणि फुटणार हा आहेत. त्यांना जो आत्मविश्वास वाटतोय तो खरंच आत्मविश्वास